नमस्कार, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये आपण चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट स्टार्ट केलेला होता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट 14.2 हा बघणार आहोत. आणि हा प्रॅक्टिस सेट बेस आहे ह्या दोन फॉर्म्युल्यावर. आणि हा प्रॅक्टिस सेट म्हणजे काय, अप्लिकेशन्स ऑफ कंपाऊंड इंटरेस्टवर बेस आहे. ह्या प्रॅक्टिस सेटला आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहे. कसे यूज करायचे ते आपण एक्झाम्पल शिकता शिकता बघूया. पण याआधी आपण प्रॅक्टिस सेट 14.1 बघितलेला होता. हा प्रॅक्टिस सेट सुद्धा ह्या दोन फॉर्म्युल्यावर बेस होता. ज्यांना हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यांना लिंक मिळून जाईल. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपला आपण प्रॅक्टिस सेट 14.2 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 14.2 बघायचा आहे आणि यामध्ये आपण क्वेश्चन 4 बघणार आहोत. फर्स्ट, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ. फर्स्टली आपण फर्स्ट क्वेश्चनपासून बघणार आहोत आणि आपल्याला यामध्ये फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि त्या फॉर्म्युल्याचं कसं यूज करायचं आपण इथे बघणार आहोत. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज. म्हणजे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याच्या ठिकाणी, कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी देअर वेअर 320 वर्कर्स. त्या ठिकाणी 320 वर्कर होते सुरुवातीला. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. मग काय म्हटलंय त्यांनी, प्रत्येक वर्षी 25%नी काय होते, हे नंबर ऑफ वर्कर्स वाढत होते. मग काय म्हटलंय, फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स. प्रत्येक वर्षी वाढत होते 20%नी. मग फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर तिथे किती नंबर ऑफ वर्कर आहे हे आपल्याला काढायचं आहे. इथे आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो आपण फॉर्म्युला यूज करणार आहे बघा, अमाऊंटचा. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज रेज टू द पॉवर n. बघा, आणि ह्या फॉर्म्युल्यामधला आपल्याला अमाऊंट काढायचं आहे. तर P काय आहे, R काय, n काय हे सांगते. P म्हणजे बघा नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे 320 वर्कर्स, आणि R म्हणजे काय तर रेट, हे 25%, आणि n म्हणजे काय तर इयर्स. n म्हणजे आपली इथे व्हॅल्यू काय ठेवायची, 2. आता गिव्हनमध्ये सुद्धा आपण काय काय बघितलेलं आहे ते लिहून घेऊया. बघा, आपला P म्हणजे काय लिहायचं आपण, 320 वर्कर्स. त्यानंतर R म्हणजे 25%, आणि n म्हणजे 2 इयर्स. बघा, आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊया. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू, बघा P ची व्हॅल्यू काय पुट करायची, 320 ब्रॅकेट बघा 1, त्यानंतर प्लस हॉरिझॉन्टल लाईन, डिनॉमिनेटरला 100 आहे ते लिहून घ्यायचे, आणि R ची व्हॅल्यू आपण 25 घेतलेली आहे ती सुद्धा इथे लिहून घ्यायची. ब्रॅकेट क्लोज करायचा, n ची व्हॅल्यू 2 इथे व्हॅल्यू पुट करायची. बघा, सॉल्व करूया. 320 जसंच्या तसं, बघा हे 1 जसंच्या तसं, प्लसचं साईन, 25 आणि 100 याला आपण रिड्यूस करू शकतो कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन थोडं इझी करायचं आहे. तर आपण कसं रिड्यूस करू शकतो, बघा 25 1 जा 25, 25 4 जा 100. बघा 1/4 आलेलं आहे. हा 4 आहे ना, मी थोडा इकडे लिहिते. बघा, आपण हा ब्रॅकेट लिहिलेला आहे, त्याच्यावर हा जो 2 होता तो इथे लिहून घ्या. बघा, अजूनही आपलं एक्झाम्पल सॉल्व झालेलं नाही. आता ही जी ॲडिशन आहे, हे ॲडिशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन न करायची. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कशी करायची तर हे आपण प्रिव्हियस व्हिडिओला शिकलेलो आहे. बघा, इथे येते 5/4. बघा, हा इथे लिहून घेते आणि स्क्वेअर इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 320. आता हा जो नंबर आहे या नंबरला स्क्वेअर आहे म्हणजे हा नंबर 2 टाइम्स आहे मल्टिप्लिकेशन. बघा, याप्रमाणे आपण लिहून घेऊया. लिहिलं. आता मी काय करते, ह्या 4नी ह्या 320ला डिवाइड करते, येतं 80. बघा, 80 मल्टिप्लिकेशनला 5/4 आलेलं आहे. आता परत मी ह्या 4नी 80ला डिवाइड करते, येतं 20. आता हे जी कॅल्क्युलेशन आहे ती मी इथे लिहिते. बघा, स्टेप आहे यानंतरची. बघा, 20 मल्टिप्लिकेशनला 5 ह्या सगळ्यांचं जे आन्सर येतं बघा,
कसं करायचं, हा 20मधला 0 इथे लिहून घ्यायचा आणि जेवढे नंबर्स आहेत त्याचे मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लिकेशनला 5 10, 10 मल्टिप्लिकेशनला 5 50. म्हणजे आपला आन्सर जे आलेला आहे 500. आपलं अमाऊंट आलेलं आहे 500 वर्कर्स. म्हणजे 2 वर्षानंतर तिथे 500 वर्कर राहतील. म्हणजे आपण काय लिहायचं आन्सरमध्ये सेंटेन्स, द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years इज 500. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे छानपैकी आपण हा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. बघा, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, कारण की आपल्याला क्वेश्चन नंबर 2 बघायसाठी हे सगळं इरेज करावं लागेल. क्वेश्चन नंबर 2 आहे, ए शेपर्ड हॅज 200 शीप. मेंढपाळ आहे, त्याच्याजवळ 200 मेंढ्या आहेत. तर काय म्हणताय, फाइंड द नंबर ऑफ शीप विथ हिम आफ्टर 3 years इफ द इन्क्रीज इन द नंबर ऑफ शीप इज 8% एव्हरी इयर. जर दरवर्षी 8%नी त्या मेंढ्या वाढत असेल तर 3 वर्षानंतर काय नंबर ऑफ शीप, म्हणजे 3 वर्षानंतर मेंढ्या किती असेल, किती राहील, तरी आपल्याला इथे शोधून काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज करायचा आहे अमाऊंटचा. A इज इक्वल्स टू P इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट क्लोज N. आपल्याला गिव्हनमध्ये काय लिहायचं आहे ते बघूया. गिव्हनमध्ये P म्हणजे आपला 200 शीप, नंबर ऑफ शीप. त्यानंतर R लिहायचं आहे आपल्याला. R हा 8%. त्यानंतर N काय आपल्याकडे 3 years. आपल्याला A काढायचा आहे. तर बघा, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू A काढायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ शीप काढायचं आहे. तर नंबर ऑफ शीप काढायचं आहे तर तिथे व्हॅल्यू लिहिणार का नाही, जसंच्या तसं. आता बघूया P ची व्हॅल्यू 200 ब्रॅकेट 1 हा प्लस ही हॉरिझॉन्टल लाईन, डिनॉमिनेटरला 100. बघा R ची व्हॅल्यू काय पुट करायची 8. N ची व्हॅल्यू 3. बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू, बघा इथे लिहिते मी 200. आता ब्रॅकेट, आता काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे ॲडिशन आहे ते ॲडिशन कशी सॉल्व करायची तर क्रॉस मल्टिप्लिकेशनने. तर याचा आन्सर येतं 108/100. बघा याप्रमाणे. बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू. तर बघा 108 म्हणजेच काय 27 मल्टिप्लिकेशनला 4 आणि 100 म्हणजेच काय 25 मल्टिप्लिकेशनला 4. बघा हा क्यूब जसाच्या तसा 4 4 कॅन्सल होतं. बघा व्हॅल्यू जर कमी झाला तर आपल्याला त्याचा क्यूब काढायला सुद्धा काय होत जाते, इझी जाते. बघा राहिलं काय इन ब्रॅकेटमध्ये 27/25 क्यूब. आता काय करायचं, ह्यानंतरची स्टेप आपण इथे करायची. इथे जागा नसल्यामुळे बघा मी इथे लिहिते A. 200 मल्टिप्लिकेशनला वर आहे 27 आणि खाली आहे 25. मी 27चा क्यूब लिहून घेते वर 19683. आणि इथे 25चा क्यूब राहील, म्हणजे 25चा क्यूब राहील म्हणजेच काय तर याप्रमाणे असं लिहिणार. बघा 200 मल्टिप्लिकेशनला 19683 जसंच्या तसं. बघा याला कसं लिहिते मी 25 क्यूबला याप्रमाणे लिहिते. 25 मल्टिप्लिकेशनला 25. जर यांनी याला डिवाईड केलं 25नी याला तर 8 आन्सर येते. 25 8 जा 200. बघा आपण आता काय करूया 8 हे 25 लिहूया. मल्टिप्लिकेशनला 19,683 याला म्हणजे याप्रमाणे लिहून घ्या. बघा एक ही फ्रॅक्शन आणि एक ही फ्रॅक्शन, हे सॉल्व करून घ्या आणि हे सुद्धा सॉल्व करून घ्या. बघा हे कसं सॉल्व करायचं 8 आणि इथे 25नी 8ला डिवाईड करायचं, होत नाही म्हणून 0 घेतला. 8 - 0 8. बघा इथे पॉईंट दिला, इथे 0 आला, म्हणजे आपण आता 25नी 80ला डिवाईड करू शकतो. 25 3 जाईल, इथे काय येतं 75. राहतं काय
5 आणि इथे 0. आता परत 25ने 5ला डिवाईड करायचं होत नाही म्हणून डेसिमल पॉईंटमुळे इथे 0 देऊ शकतो. 25 2 जा 50. 50 - 50 0. म्हणजे ही जी फ्रॅक्शन आहे ती सॉल्व्ह झाली आणि याचा आन्सर आलेला आहे 0.32 मल्टिप्लिकेशन. आता ही फ्रॅक्शन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे तर त्याच्यासाठी इरेज करावं लागेल. बघा मी इरेज करते. इथे लिहिते याप्रमाणे डिव्हिजन 19,683 आणि इथे 25. आय होप की सगळ्यांना 25चा टेबल माहिती आहे. खूप इझी आहे. बघा 25नी ह्या 2 डिजिटला नाही आहे 3 डिजिटला डिवाईड करायचं आहे. तर आपण इथे काय लिहिणार 25 7 जा 175. आता ह्याची सबट्रॅक्शन करावी लागेल. 6 - 5 1 9 - 7 2 1 - 1 0. आता इथे 8 आलेलं आहे. बघा इथे 218 आलेलं आहे. आता 25नी याला डिवाईड करायचं म्हणजे कसं तर 25 8 जा 200 राहतं काय 18. इथे 0 8 - 0 8 1 - 0 1 2 - 2 0. आता इथे घ्यायचा हा 3. आता 25ने याला डिवाईड करायचं आहे. परत 7 जा 25 7 जा 175. बघा याची जी सबट्रॅक्शन येईल ती येईल 8. आता 25ने 8ला डिवाईड होत नाही म्हणून मी इथे डेसिमल पॉईंट घेतला आणि इथे काय घेतला 0. 25 3 जा 75. 80 - 75 येतं 5. याप्रमाणे लिहिणार. आता 25ने 5ला डिवाईड होत नाही डेसिमल पॉईंटमुळे आपण इथे 0 घेऊ शकतो. 25 2 जा 50. 50 - 50 0. लास्टमध्ये रिमाइंडरमध्ये 0 आल्यामुळं आपली ही डिव्हिजनची प्रोसेस इथे स्टॉप होतं. हे जे आलेला आन्सर आपण इथे लिहून घेऊया 787.32. आणि हे जे केलेलं आहे आपण कॅल्क्युलेशन ते इरेज करूया. बघा मी इरेज करते. आपलं आन्सर झालेलं नाही. आपल्याला काय करायचं नंबर ऑफ शिप काढायचं आफ्टर 3 इयर्स. आता ह्या दोघांची करायचे मल्टिप्लिकेशन. तर दोघांची मल्टिप्लिकेशन करायचे तर मी काय करते इझी स्टेप सांगते. डेसिमल पॉईंट आहे ते समजायचं नाही आणि हा जो 0 आहे तो इथे लिहून घ्यायचा. फक्त नंबरची मल्टिप्लिकेशन 7 8 7 3 2 मल्टिप्लिकेशन 3 2. बघा आता काय करायचं बघा 32चा टेबल माहिती नाही कोणालाच माहिती नाही तर सेपरेटली काय करायचं आपण पहिले सिंगल डिजिटने मल्टिप्लाय डिवाईड नाही मल्टिप्लाय करायचं. 2 मल्टिप्लिकेशनला 2 4 2 × 3 6 2 7 जा 14 4 इथे 1 कॅरी 2 8 जा 16 16 + 1 17. ह्या दोघांची जी ॲडिशन येते 17 17 मधला 7 1 इथे 2 7 जा 14 14 + 1 15 हा 15 इथे. आता मी हे कॅरी मोडून टाकते. बघा इथे 0 लिहायचा. इथे 0 किंवा मल्टिप्लिकेशनचं साईन तुमच्या इच्छेने तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहू शकता. बघा 3ने 2ला मल्टिप्लाय करते 6 3ने 3ला मल्टिप्लाय करते 9 3ने 7ला मल्टिप्लाय करते 21 1 इथे 2 कॅरी 3ने 8ला मल्टिप्लाय करते 24 24 यामध्ये ॲड करायचं किती येतं 26 6 इथे 2 कॅरी 3ने 7ला मल्टिप्लाय करायचं काय येतं 21 21 + 2 23. बघा आता ह्या नंबरची ॲडिशन करायची. बघा 4 + 0 4 6 + 6 2 इथे 1 1 + 4 5 5 + 9 14 4 इथे 1 कॅरी 1 + 7 8 8 + 1 9 5 + 6 11 1 कॅरी 1 + 1 2 2 + 3 5 2 इथे. बघा आपण काय करूया हे जे आलेलं आहे आन्सर इथे लिहून घ्या 251942 बघा आत्ता आपल्याकडे डेसिमल पॉईंट आहे इथे ह्या डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत 1 2 1 2 4 नंबर आहे राईट टू लेफ्ट. बघा 4 नंबर बघायचे 1 2 3 4 इथे डेसिमल पॉईंट आणि आन्सर लिहायच्या वेळेस बघा ह्या स्टार्टिंगला 0 आहे 0ला मिनिंग नाही. हा इरेज करून टाकायचा. बघा नंबर ऑफ शिप्स कधी डेसिमल पॉईंटमध्ये आपण लिहत नाही याला होल नंबरमध्येच लिहावं लागतं. तर बघा आफ्टर डेसिमल पॉईंट 9 आहे याचा अर्थ काय करायचं इथे जे 1 आहे त्याला 2 लिहायचं. आफ्टर डेसिमल पॉईंट 9 आहे म्हणजे हा नंबर ग्रेटर दॅन 5 आहे तर हे इरेज करून हा जो आधीचा नंबर आहे त्यामध्ये 1 ॲड करायचा. काय लिहायचं 252 म्हणजे आपण इथे आपल्या आन्सरमध्ये लिहिलेलं आहे अमाऊंट म्हणजे काय आलेलं आपलं आन्सर 252 शिप.
हे आलेलं आन्सर सेंटेन्समध्ये कसं लिहायचं बघा. द नंबर ऑफ शीप आफ्टर 3 years वुड बी 252. इथे लिहिते मी द नंबर ऑफ शीप आफ्टर 3 years वुड बी 252. बघा, आपण प्रॅक्टिस सेट 14.2 मधला हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला. यानंतर हा क्वेश्चन नंबर 3 बघूया. प्रॅक्टिस सेट 14.2चा क्वेश्चन नंबर 3 बघा. ह्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे बघा, जो आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये लिहिलेला होता तो. आणि तो फॉर्म्युला आपण इथे लिहून घेऊया. A = P इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट क्लोज आणि इथे पॉवरमध्ये n. आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हटलं की गिवन सुद्धा लिहावं लागतं. गिवनमध्ये काय असतं? P, R अँड n. बघा, क्वेश्चन रीड करूया आणि क्वेश्चन रीड करता करता आपल्या व्हॅल्यू सुद्धा आपण लिहून घ्या. बघा, इन ए फॉरेस्ट देअर 40,000 ट्री. तिथे किती ट्रीज होत्या? 40,000. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इंक्रीज द नंबर ॲट द रेट 5% पर इयर. म्हणजे त्यांचं उद्दिष्ट असेल की दरवर्षी हे जे झाडं आहे ते 5%नी वाढवायला हवे, म्हणजे वाढवायला पाहिजे. तर 3 वर्षानंतर ते झाडं म्हणजे ते ट्रीज किती राहील? 3 वर्षानंतर ते ट्रीज किती राहील? म्हणजे 3 वर्षानंतर आफ्टर 3 years. 3 म्हणजे झाला आपला n. 3 years. तर त्याला किती % वाढवायचं उद्दिष्ट आहे त्यांचं की 5% दरवर्षी. तर इथे R आपण लिहिणार 5%. आणि P म्हणजे 40,000 ट्रीज. 40,000 ट्रीज. आता बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे आणि काढायचं काय? एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज. म्हणजे आपण ए काढणार आहे. ए म्हणजेच काय? एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज. एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज हे आपल्याला काढायचं आहे. तिथे आपण व्हॅल्यू पुट करणार नाही. बघा, मी = खाली = आणि पीची व्हॅल्यू पुट करते 40,000 ब्रॅकेट 1 प्लस साईन हॉरिझॉन्टल लाईन, डिनॉमिनेटरला 100 आहे. आरच्या ठिकाणी मी 5 लिहिणार ब्रॅकेट क्लोज आणि n इथे 3. आपल्याला सॉल्व करायचं फर्स्टली ब्रॅकेट. हे 40,000 जसेच्या तसे लिहूया. याची क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येते 105/100. म्हणजे जे ॲडिशन आहे, जी फ्रॅक्शनची ॲडिशन आहे ती आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करत असतो. बघा, हा क्यूब 40,000. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन काय करायचं? इझी करायचं आहे. हे एवढा मोठा क्यूब सगळ्यांना कोणालाच माहीत नाही राहत नाही. म्हणून त्यासाठी बघा इथे लिहिते 21 मल्टिप्लिकेशनला 5. म्हणजे काय? हा नंबर कशा मिळून तयार झाला? तर इथे लिहिते 20 मल्टिप्लिकेशनला 5. म्हणजे आपल्याला दोन्ही नंबर रिड्यूस करायचे असतात, त्यासाठी मी हे लिहिलेलं आहे. हा क्यूब बघा, इथला 5 आणि इथला 5 कॅन्सल होतो. ब्रॅकेटमध्ये काय राहतं? 21/20. इथे लिहिते मी 40,000 ब्रॅकेटमध्ये 21/20 ब्रॅकेट क्लोज आणि इथे 3. बघा, मल्टिप्लिकेशनला इथे वर लिहिते मी 21चा क्यूब आणि इथे खाली लिहिते 20चा क्यूब. ह्यानंतर जी प्रोसेस आहे ती मी इथे करणार. A बघा 40,000 मल्टिप्लिकेशन 21चा क्यूब 9261 आणि 20चा क्यूब 8,000. आता त्याला सॉल्व करायचं. इथले 30 कटलात, इथले 30 कटते. बघा 8 आहे, 8ने याला डिवाईड करू शकतो. 8 1 8, 8 5 40. बघा राहतं काय? ए हा जसाच्या तसा = 5 मल्टिप्लिकेशनला 9261. बघा हा इथला 1 मी इथे लिहिते. आपल्याकडे एवढं राहिलेलं, आपल्याला दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. बघा इथे लिहिते मी 9261 मल्टिप्लिकेशनला 5. 5 1 5, 5 6 30, 0 इथे 3 कॅरी, 5 2 10, 10 + 3 13, 3 इथे
1 कॅरी, 5 9 जा 45, 45 ह्या 1मध्ये ॲड केला तर काय तर 46. बघा इथे लिहिते मी 46305. म्हणजे याला आपण रीड कसं करतो बघा, 46,305. आणि हे काय आहे आपलं अमाऊंट म्हणजे ट्रीज. आपल्याला बघा द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years इज 46,305 ट्रीज. मी इथे लिहिते सेंटेन्समध्ये, द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years is 46,305. बघा एवढा आपला आन्सर आलेला आहे. हा आपला अमाऊंट आहे आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर प्रिव्हियसमध्ये पण यूज केला होता आणि आपल्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर फ्रेंड्स हे एक्झाम्पल इथे कम्प्लीट झालेलं आहे. यानंतर आपल्या टॉपिकमधलं हे लास्ट क्वेश्चन आपण आता इथे बघणार आहोत. बघा प्रॅक्टिस सेट 14.2चा क्वेश्चन नंबर 4 इथे बघत आहोत आपण. द कॉस्ट प्राइस ऑफ ए मशीन इज 2,50,000. मशीनची कॉस्ट प्राइस आहे ती काय आहे 2,50,000. इफ द रेट ऑफ डिप्रिसिएशन इज 10% पर इयर. त्याची जो व्हॅल्यूची घसरणीचा जो रेट आहे तो आहे 10% पर इयर. प्रत्येक वर्षी ते 10%नी त्याचा जो रेट आहे कॉस्ट प्राइसच्या मशीनचा 10%नी घसरतो. फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस. किती घसरण झाली त्या प्राइसमध्ये ऑफ द मशीनच्या प्राइसमध्ये किती घसरण झाली आफ्टर 2 years 2 वर्षानंतर. डिप्रिसिएशन इन प्राइस हे आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला तो चूज करणार आणि आपल्याला गिव्हनमध्ये काय लिहावं लागतं हे माहिती आहे सगळ्यांना. PRN आणि काढायचं काय आय म्हणजे डिप्रिसिएशन इन प्राइस. डिप्रिसिएशन इन प्राइस आपल्याला काढायचं आहे आफ्टर 2 years. आफ्टर 2 years. फर्स्टली आपण अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करणार. इथे लिहिते मी A इज इक्वल्स टू P इन ब्रॅकेट 1 + R/100. बघा फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता यानंतर काय करूया, पीची व्हॅल्यू काय दिली मी. पीची व्हॅल्यू आहे ₹2,50,000. आर आहे 10% आणि यन म्हणजे इयर्स म्हणजे 2 years. इथे लिहिणार आपण 2 years. फॉर्म्युला बघूया. व्हॅल्यू पुट कर इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पीची व्हॅल्यू 2,50,000 ब्रॅकेट 1 + आरची व्हॅल्यू 10/100 N2. बघा काय म्हणते, इफ द रेट डिप्रिसिएशन इज 10% म्हणजे तिथे रेट हा घसरत आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू काय पुट करणार आपण मायनस. आरची व्हॅल्यू काय पुट करायची मायनस. आपण इथे मी पण इथे लिहिते आर इज इक्वल्स टू -10%. म्हणजे बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. ब्रॅकेट म्हणजे मायनस आणि प्लस याची मल्टिप्लिकेशन केली तर मायनस आणि काय इथं इकडे 10/100. बघा आता हे सॉल्व करूया. हे जे सबट्रॅक्शन आहे हे सबट्रॅक्शन सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा यूज करून करूया. इथे लिहिते मी 2,50,000. इथे काय येणार 100 - 10. 100 - 10 म्हणजे 90. 90/100. 100 यांनी मल्टिप्लाय केलं 100. 100 - 10 म्हणजे 90. डिनॉमिनेटरला 100. बघा हा 0 0 कॅन्सल. परत ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा, हे आधी लिहून घेते मी. ब्रॅकेटमध्ये राहतं 9/10चा स्क्वेअर. बघा इथे लिहिते मी 2,50,000. जोपर्यंत ब्रॅकेट आपला सॉल्व होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच लिहावं लागेल. वर आहे 9 खाली आहे 10. आपण इथे लिहून घ्या न्यूमरेटरला 9चा स्क्वेअर येतो 81 आणि डिनॉमिनेटरला लिहून घ्या 10चा स्क्वेअर तो येतो 100. आता बघा सॉल्व करूया. 100नी याला डिवाइड करते म्हणजे बघा 100 मधले 2 0 कॅन्सल करते आणि इथले 2 0 कॅन्सल करते. राहतं का आपल्याकडे 2,500 मल्टिप्लिकेशन 81.
आता आन्सर लिहायच्या वेळेस कसं करायचं बघा, हे 0 0 इथे लिहून घ्यायचे आणि या दोघांचे करायचे मल्टिप्लिकेशन. इथे आपण बघूया 81 मल्टिप्लिकेशनला 25. 25चा टेबल सगळ्यांना माहिती आहे बघा. 25 1 जा 25, 5 इथे 2 कॅरी, 25 8 जा 200. हा यामध्ये ॲड करायचा. काय येतं 210. बघा दोघांची मल्टिप्लिकेशन ही आलेली आहे, मी ती लिहून घेते. अमाऊंट आलेला आहे ₹2,02,500. हे आपला आन्सर नाही आहे. आपल्याला काय काय डिप्रिसिएशन इन प्राईस काढायचं आहे. ही झाली डिप्रिसिएटेड प्राईस. तर ही जी झाली काय झाली डिप्रिसिएटेड प्राईस. आपण इथे लिहून घेऊ डिप्रिसिएशन इन प्राईस. डिप्रिसिएशन इन प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस म्हणजे आपला पी. आणि इथे लिहूया डिप्रिसिएटेड प्राईस. डिप्रिसिएटेड प्राईस. बघा कॉस्ट प्राईस आहे आपली 2 लाख. बघा पी 2,50,000 मायनस डिप्रिसिएटेड प्राईस आहे 2,02,500. बघा याचं आन्सर जे येतं ते येतं. आपण इथे सॉल्व करूया. बघा इथे मी लिहून दाखवते तुम्हाला आणि छानपैकी हे कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला समजून जाईल. बघा 0 - 0. बघा इथे सबट्रॅक्शन साईन 0 - 0 0 0 - 0 0. इथे येईल 5, इथे येईल 7 आणि इथे येईल 4, इथे येईल 0. 47,500 रुपीज. आणि हा इथे स्टार्टिंगला जो आहे त्याला मिनिंग नाही म्हणून मी लिहिलेलं नाही, हे इरेज करते आणि जे आन्सर आलेलं आहे ती लिहिते. बघा इथे लिहिले मी डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years would be काय असणार would be ₹47,500. बघा फ्रेंड्स आपण इथे प्रॅक्टिस सेट 14.2चा क्वेश्चन नंबर 4 इथे कंप्लीट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन 4 बघणार आहोत. क्वेश्चन 4 कंप्लीट केलेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स ह्या प्रॅक्टिस सेटच्या आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहोत. तर फ्रेंड्स तुम्ही नेक्स्ट व्हिडिओला बघण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कसा वाटला आवर्जून मला याची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल टेक केअर अँड गुड बाय.